Is it audible to everyone? Is it visible? ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल, व्हॉइस क्लिअर नसेल तर मला अनम्यूट करून सांगा. ठीक आहे. इज इट विजिबल? मेसेज करून सांगू नका, अनम्यूट करून सांगा. येस मॅम. ओके, ठीक आहे. बघा, फर्स्ट चॅप्टर आपला कव्हर झालेला आहे. त्याच्यात तरी पण मी फर्स्ट चॅप्टर वरती इंट्रोडक्शन घेते, जेणेकरून कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणता पार्ट समजला नसेल तर ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. कारण हा थेरॉटिकल चॅप्टर आहे आणि ह्या बेसिसवरती जे एमसीक्यू येणार आहेत ते तुम्ही अजिबात मिस करायचे नाही आहेत. का तर बाकीचे जे प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहेत, सॉरी प्रॉब्लेमॅटिक जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये कसं होतं की एखाद्या वेळेस फॉर्म्युला विसरतो किंवा आपल्याला ते एमसीक्यू सॉल्व्ह होत नाही. म्हणजे जे येतंय ते आपण सोडू नये. ठीक आहे. म्हणजे काय की जे सिम्पल आहे त्याला सोडू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या म्हणजे मार्क्स जास्त पडायला पण मदत होईल. ठीक आहे. बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये दॅट इज मी काय सांगितलं, डीएसआर चे दोन हे येणार आहेत. फर्स्ट सेकंड चॅप्टर आहे तो कशाच्या बेसिसवर आहे तर अबाउट स्टील स्ट्रक्चर. म्हणजे काय की स्टील स्ट्रक्चर आणि आरसी स्ट्रक्चर अशा दोन टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर हा फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर हा स्टील वरती आहे आणि बाकीचे जे राहिलेले चॅप्टर आहेत तो चॅप्टर दॅट इज विथ आरसी स्ट्रक्चर. मग आरसी स्ट्रक्चर मध्ये कॉलम डिझाईन असू द्या, फुटिंग डिझाईन असू द्या, बीम डिझाईन असू द्या किंवा स्लॅब डिझाईन असू द्या, हे सगळं पार्ट तुम्हाला पुढे आहे. ठीक आहे. मग फर्स्ट चॅप्टर मध्ये काय बघायचंय तर त्याच्यामध्ये सांगितलंय आपण स्ट्रक्चर. पण स्ट्रक्चर मध्ये त्याच्यामध्ये काय असणार, व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर म्हणजे काय सांगितलंय, इट इज द असेंब्ली ऑफ मेंबर ट्रान्सफरिंग द लोड्स अँड सर्वाइंग विथ डिझायर्ड फंक्शन. आता हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की कसं असणार आहे. तर स्ट्रक्चर मध्ये काय असणार आहेत, मेंबर्स असणार आहेत. बरोबर आहे. मग हे मेंबर्स कोणते तर त्याच्यामध्ये बीम आहे, कॉलम आहे, फुटिंग आहे. बरोबर आहे. मग ह्या बीम, कॉलम, फुटिंग, स्लॅब ह्याचं काहीतरी प्रॉपर फंक्शन असणार. हे त्यांनी त्याचं प्रॉपर फंक्शन उभे करायला पाहिजे. किंवा त्याचं जे आणखी काय आहे की स्ट्रक्चर मध्ये काय आहे की स्ट्रक्चर मध्ये काय आहे की कशापासून तयार झालेले स्ट्रक्चर तर असेंब्ली ऑफ मेंबर्स. हे मेंबर्स कोणते, कॉलम, फुटिंग, बीम, स्लॅब. बरोबर आहे. आणि ते त्यांनी काय करायला पाहिजे, जो लोड ट्रान्सफर मेकॅनिझम आहे, लोड ट्रान्सफर मेकॅनिझम कोणता आहे, स्लॅब टू बीम काय लोड ट्रान्सफर होतो, बीम टू कॉलम, कॉलम टू फुटिंग आणि फुटिंग टू तुमचं जे सॉइल आहे त्या सॉइल किंवा हार्ड स्टार्टरला काय होतं, लोड ट्रान्सफर केलं जातं. दॅट इज मीन बाय स्ट्रक्चर. ओके. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे की स्ट्रक्चरल डिझाईन. आता स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये काय केलं जातं, आर्ट ऑफ सायन्स आणि ठीक आहे.
ह्याच्यामध्ये पण नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज स्ट्रक्चरल डिझाईन. आता स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजे काय करायचंय, आपल्याला स्ट्रक्चर म्हणजे तर समजलं. स्ट्रक्चर म्हणजे काय, की जी मेंबरची असेंब्ली आहे त्या मेंबरच्या असेंब्ली नंतर काय करायला पाहिजे, त्याने जो लोड आहे तो लोड प्रॉपरली ट्रान्सफर करायला पाहिजे. नेक्स्ट आहे स्ट्रक्चरल डिझाईन. आता स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजे काय, की आपल्याला हे स्ट्रक्चर काय करायचंय, डिझाईन करायचंय. आणि काय करायचंय, इट इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ डिझायनिंग सेफ, सर्व्हिसेबल अँड ड्युरेबल स्ट्रक्चर विथ इकॉनॉमिक. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, ते स्ट्रक्चर डिझाईन करणार आहे, पण विथ इकॉनॉमी. तुम्हाला स्ट्रक्चरची इकॉनॉमी पण काय त्याच्यामध्ये काय करायला लागणार आहे, स्ट्रक्चर कन्सिडर करायला लागणार आहे. आणखी काय, सेफ्टी आणि सर्व्हिसॅबिलिटी. आता सर्व्हिसॅबिलिटी म्हणजे सांगितलं काय, सर्व्हिसॅबिलिटी म्हणजे तर जे वर्किंग लोड येणार आहे, स्ट्रक्चरवरती जो लोड येणार आहे तो लोड काय व्हायला पाहिजे, प्रॉपरली ट्रान्सफर व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या स्ट्रक्चरमध्ये त्याचं डॅमेज होणार नाही किंवा ते कोलॅप्स होणार नाही. म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे, सर्व्हिसेबल कंडिशन मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. मग ह्या ऑब्जेक्टिव्ह आहेत स्ट्रक्चरल डिझाईनचे, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये बघा, सेफ्टी, सर्व्हिसॅबिलिटी, ड्युरेबिलिटी, इकॉनॉमी अँड अस्थेटिक्स. ठीक आहे. सेफ्टी म्हणजे काय, की तुमचं स्ट्रक्चर कोलॅप्स होऊ नये. ठीक आहे. दॅट इज सेफ्टी ऑफ स्ट्रक्चर. नंतर सर्व्हिसॅबिलिटी मध्ये काय कन्सिडर करतो आपण, जे लोड आहे तो लोड काय करायला पाहिजे, प्रॉपरली ट्रान्सफर व्हायला पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये आणखी काय म्हणू शकतो, की जे मेंबर्स आहेत ते मेंबर्सनी त्यांनी काय करायला पाहिजे, प्रॉपर फंक्शन, त्याचे जे प्रॉपर फंक्शन आहे ते प्रॉपर फंक्शन सर्वाय करायला पाहिजे. नंतर ड्युरेबिलिटी. ड्युरेबिलिटी म्हणजे काय, की लाईफ स्पॅन ऑफ द स्ट्रक्चर. बरोबर आहे. स्ट्रक्चरला तुम्ही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताय म्हणजे त्याची काहीतरी लाईफ आहे हे कन्सिडर करूनच तुम्ही ते स्ट्रक्चर काय करताय, कन्सिडर करताय. बरोबर आहे, किंवा कन्स्ट्रक्ट करताय. नंतर इकॉनॉमिकल म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर आहे ते इकॉनॉमिकल असायला पाहिजे, जास्त कॉस्टली पण असू नये. ठीक आहे. विथ इकॉनॉमी यू कॅन कन्स्ट्रक्ट सेफ्टी, सर्व्हिसॅबिलिटी अँड ड्युरेबल स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे अस्थेटिक म्हणजे व्ह्यू, अस्थेटिक व्ह्यू ऑफ द स्ट्रक्चर. तुमचं जे तुम्ही जे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार आहे ती बिल्डिंग काय असायला पाहिजे, दिसायला पण चांगली असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्ही कन्सिडर करता, अस्थेटिक व्ह्यू ऑफ द बिल्डिंग. आता ह्याच्यानंतर काय आहे, की तुम्ही डिझाईन करताय, मग हे डिझाईन करताना कोणकोणते फॅक्टर्स तुम्ही स्ट्रक्चर कन्सिडर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आहे, स्ट्रेंथ आहे, ब्रिटल फेल्युअर आहे, फायर आहे, ड्युरेबिलिटी आहे. आता स्टॅबिलिटी म्हणजे काय, की तुमचं स्ट्रक्चर काय करायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतं का तुमचं स्ट्रक्चर, नाहीये. म्हणजे काय असते, स्टेबल असते तुमचं स्ट्रक्चर. नंतर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय, की जे स्ट्रक्चरमध्ये जे लोड्स येणार आहे त्याला काय काय, त्या लोडला रजिस्ट केलं तरच तुमचं ठीक आहे. ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा, स्टेबल असायला पाहिजे. आता लोड येणार आहे, मग हे लोड काय करायला पाहिजे, स्ट्रक्चरनं रेजिस्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. मग रेजिस्ट करायला पाहिजे म्हणजे काय, त्याच्याकडे रेजिस्टिंग फोर्स असायला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण काय करतो, ते मेंबर डिझाईन करतो. म्हणजे स्ट्रेंथ झालं. ब्रिटल फेल्युअर म्हणजे आपण स्टीलचं जे स्ट्रक्चर आहे, स्टील हे डक्टाईल फेल्युअर देतं, त्यामुळे त्याच्यामध्ये ब्रिटल फेल्युअरचा विचार येत नाही. पण आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतोय किंवा डिझाईन करतोय त्यावेळेस ब्रिटल फेल्युअरचं लक्षात घ्यायचं. का, तर ब्रिटल फेल्युअर मध्ये काय होतं, सडन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं. म्हणजे आपल्याला त्यामुळे काय होऊ शकतं, म्हणजे एखादे म्हणजे ऍक्सिडेंटचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असू शकतात. ब्रिटल फेल्युअर म्हणजे काय, की आपल्याला ते काय देत नाही, वॉर्निंग्स देत नाहीत किंवा सायन्स देत नाही की ते स्ट्रक्चर काय होणार आहे, फेल होणार आहे. म्हणजे त्याचं एक्झाम्पल काय, तुम्ही कॉन्क्रीटचे स्ट्रक्चर म्हणू शकता. त्याच्यामध्ये काय, कॉन्क्रीट काय होतं, सडन फेल होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, कॉन्क्रीटमध्ये स्टील आणि कॉन्क्रीटचं काय करतो, ऍड करतो, जेणेकरून जर टेन्साईल लोड आला तर स्टील काय करेल, तर रेजिस्ट करेल, आणि कॉम्प्रेसिव्ह लोड आलं तर कॉन्क्रीट सस्टेन करेल. त्यामुळे ब्रिटल फेल्युअर आपण त्याच्यामध्ये, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर डिझाईन करताय त्यावेळेस त्या ब्रिटल फेल्युअरचा पण तुम्ही पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे फायर. आता फायर कशासाठी सांगितले, कारण स्टील काय होतंय, विकेंड
स्टीलकडे जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ काय करतो, लूज करतं ज्यावेळेस ते जास्त हीटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, कंटिन्यू हीटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असेल किंवा टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशन मध्ये स्टील काय करतं, तिची स्ट्रेंथ लूज करतं. त्याच्यामुळे काय होतं, स्ट्रेंथ लूज केली तर त्याच्यामुळे ते काय होणार आहे, जे लोड आहे त्या लोडला रेजिस्ट करणार नाही आणि स्ट्रक्चरल डॅमेज त्याच्यामुळे होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताय त्यावेळेस फायरचा पण विचार केला पाहिजे. नेक्स्ट आहे ड्युरेबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. ड्युरेबिलिटी म्हणजे काय, तुम्ही स्ट्रक्चरचा काहीतरी लाईफ स्पॅन ठरवूनच ते स्ट्रक्चर काय करत असताय, डिझाईन करत असताय. मग तेवढ्या कंडिशन मध्ये तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते काय असायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे, सर्व्हिसॅबिलिटी कंडिशन मध्ये असायला पाहिजे आणि सेफ असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, आता हे सगळं कळालं, डिझायनिंगच्या दरम्यान मी हे फॅक्टर कन्सिडर करणार, पण डिझाईनच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या फॉलो करणार किंवा कशा फॉलो करणार. फर्स्ट आहे फंक्शनल प्लॅनिंग, म्हणजे तुमचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा प्लॅन करायचा आहे. प्लॅन करायचा म्हणजे त्याचा शेप कसा असणार आहे, त्याच्यासाठी मटेरियल कोणकोणते यूज करायचे, ते सगळं फंक्शनल प्लॅनिंग मध्ये येतं. नेक्स्ट आहे लोडिंग. लोडिंग मध्ये काय की आता आपलं स्ट्रक्चर त्याच्यासाठी काय करायला लागतं तुम्हाला, कोणत्या आपण लाय लोड बघितला, डेड लोड बघितला, अर्थक्वेक लोड बघितला, विंड लोड बघितलं, स्नो लोड बघितलं, बरोबर आहे. म्हणजे आपण त्या लोडिंग कंडिशन मध्ये कोणत्या लोडिंग कंडिशन तुमच्या त्या स्ट्रक्चरवरती येणार आहे त्याचं सगळं स्टडी कशामध्ये करायला लागतं, तर लोडिंग मध्ये करायला लागतो. नंतर अनालिसिस, त्या लोडिंगच्या कंडिशन मध्ये तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते सेफ आहे किंवा त्याचा अनालिसिस करायचं, कोणत्या कॉलम वरती जास्त लोड येतोय, मग त्याचं सेक्शनल डिझाईन. त्याच्यानंतर म्हणजे त्या कॉलम वरती जास्त लोड येतोय म्हटल्यावरती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती म्हणजे किती बार्स टाकायचे किंवा त्याच्यासाठी कोणत्या टाइप्सचे सेक्शन यूज करायचे, ते सगळं कशामध्ये येतं, सेक्शनल डिझाईन मध्ये येतं. आणि लास्ट आहे ते ड्रॉइंग अँड डिटेलिंग, सगळं ड्रॉइंग करायचं, कुठे कोणता प्लॅन यूज करणार आहे किंवा त्या कॉलमसाठी कोणते किती एमचे बार्स दाखवायचे, त्याचं सगळं ड्रॉइंग तुम्हाला कशामध्ये प्रोव्हाइड करायला लागतं, स्टेप नंबर 5 मध्ये. नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ द स्ट्रक्चर. ठीक आहे. फंक्शन ऑफ द स्ट्रक्चर मध्ये काय असायला पाहिजे, ठीक आहे. बिल्डिंगचं फंक्शन काय किंवा आरसीसी स्ट्रक्चर आहेत, मग त्या आरसीसी स्ट्रक्चर मध्ये काय येतं, बिल्डिंग येतं, रनवेज येतात, नंतर जे टँक्स आहेत, टॉवर्स आहेत, डॅम आहेत, मग ह्याचं काहीतरी फंक्शन्स असणार आहे. मग बिल्डिंगचं फंक्शन काय, जे बिल्डिंग आहेत फंक्शन काय त्याचं, टू प्रोव्हाइड द इन्क्लोजर, एक क्लोज एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम वर्क कोण करते किंवा फंक्शन कोण करते, तर बिल्डिंग करते. नंतर रोडवेज आहेत, रेल्वेज आहेत, ब्रिजेस आहेत, तर त्याचं फंक्शन काय, टू प्रोव्हाइड रनवे. नेक्स्ट आहे जे सबस्टन्स आहेत ते सबस्टन्सला सपोर्ट करण्यासाठी, मग त्याच्यामध्ये आपण टॉवर साठी कशासाठी टॉवर काय सांगितलं, जे टेलिव्हिजन जे इलेक्ट्रिकल केबल्स आहेत त्या इलेक्ट्रिकल केबल्स असत्या, टेलिव्हिजनचे जे अँटेनाज असू द्या, त्याला सपोर्ट करण्याचं वर्क कोण करतंय, तर टॉवर्स करतात. त्याच्यानंतर टँक्स आहेत किंवा सिलर्स आहेत, सिलर्स पण एक टाइपचे टँक्स असतात त्यामध्ये काय केलं जातं, जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स वगैरे त्याच्यामध्ये स्टोअर केले जातात. नेक्स्ट आहे टू रिटेन मटेरियल, त्याचं एक्झाम्पल आहे डॅम. ठीक आहे. ते काय त्याचं फंक्शन आहे. आता ऍडव्हान्टेजेस आणि ऍडव्हान्टेजेस ऑफ द कन्स्ट्रक्शन मटेरियल, म्हणजे स्टीलचे ऍडव्हान्टेजेस काय, तर स्टीलच्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये मेलेबिलिटी असू द्या, डक्टिलिटी असू द्या, हाय टेन्साईल स्ट्रेंथ असू द्या, त्याच्यामुळे आपण काय करतो, स्टील ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज करतोय. त्याच्यानंतर त्याचा यील्ड स्ट्रेस आहे, मग ते टेन्शन मध्ये असू द्या किंवा कॉम्प्रेशन मध्ये असू द्या, तो काय स्टील साठी सेम आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय, जे लार्ज स्पॅन स्ट्रक्चर असू द्या किंवा टॉल स्ट्रक्चर असू द्या, सस्पेन्शन ब्रिजेस असू द्या, ह्याच्या कन्स्ट्रक्शन साठी आपण काय करतोय, स्टीलचा यूज करतोय. नेक्स्ट आहे की क्वालिटी कंट्रोल, किंवा स्टील काय होतंय, आपण कॉन्क्रीट कसं मॅन्युफॅक्चरिंग करतो, जे सिमेंट असू द्या, अग्रिगेट असू द्या, त्याचं मिक्स करून काय करतोय, आपण मॅन्युअली कॉन्क्रीट तयार करतोय, बरोबर आहे. पण काय होतं, जे स्टील आहे ते कुठून मॅन्युफॅक्चरिंग होतं, इंडस्ट्रीमधून. त्याच्यामध्ये हाय स्ट्रिक्ट ऑब्झर्वेशन मध्ये किंवा सुपरविजन मध्ये त्याची क्वालिटी कशी आहे ते चेक करून त्याचं काय केलं जातं, स्टील मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. म्हणजे त्याच्या स्ट्रेंथ लुजस होण्याचे चान्सेस काय असतात, तिथं कमी असतात.
पण साईटवरती ते काय असतात, जास्त असतात. ठीक आहे. म्हणजे काय की जर तुम्ही स्टीलची जी स्ट्रेंथ आहे ती तेवढी काय होते, अचीव होते. पण कॉन्क्रीटचं कसं असते, जसं तुम्ही त्याच्यामध्ये मॅन्युअल एरर्स पण येऊ शकतात. किती अमाऊंट मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये वॉटर ऍड केले, सिमेंट सँड ऍग्रिगेटचं प्रमाण तुम्ही म्हणजे बरोबर ऍड केलंय, क्लिअर ऍड केलेलं आहे का, त्याच्यानुसार काय होते, क्वालिटी काय होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते. पण स्टीलचं तसं आहे का, स्टील काय होतं, जे इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्यामुळे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ जेवढी आहे तेवढी तुम्हाला अचीव भेटते. नंतर स्टीलकडे काय हाय ड्युरेबिलिटी आहे, त्याच्यामुळे पण आपण काय करतोय, स्टील ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज करतोय. म्हणजे तो काय त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. नंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस काय आहे, जर एखादं स्ट्रक्चर तुम्ही कन्स्ट्रक्ट केलं असेल स्टील स्ट्रक्चर, तर त्या कंडिशन मध्ये काय होतं, ते आपल्याला नंतर डिसेंबल करता येतं. म्हणजे काय, त्याचं जे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स रिमूव्ह करून आपण ते स्ट्रक्चर काय करू शकतो, डिसेंबल करू शकतो. आणि त्याच स्टील मटेरियलचा दुसऱ्या ठिकाणी काय करू शकतो, रियूज करू शकतो. ते पण त्याचं ऍडव्हान्टेजेस आहेत. नंतर काय, रिपेअर्स अँड स्ट्रेंथनिंग ऑफ द स्टील स्ट्रक्चर इज सिम्पलीयर. म्हणजे कॉन्क्रीट पेक्षा जे स्टील स्ट्रक्चर आहे त्या स्टील स्ट्रक्चरचं रिपेअरिंग करणं इझिली पॉसिबल आहे. का, तर स्टीलला काय करू शकतो, तेवढा पार्ट कट करून आपण तिथं वेल्डिंग वगैरे करून किंवा कनेक्शन करून काय करू शकतो, तिथं ते यूज करू शकतो. पण ह्याच्यामध्ये तुमच्या रेग्युलर जे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर आहे त्या कॉन्क्रीटच्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, कॉन्क्रीटच्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, तो पार्ट हार्ड झालेला असते, त्यामुळे तुम्हाला तो रिमूव्ह आउट करायला लागतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचे जे म्हणजे त्याचं रिपेअर्स आणि स्ट्रेंथनिंग करणं कॉन्क्रीट स्ट्रक्चरचं जरा म्हणजे इझिली आपल्याला ते रिमूव्ह करता येत नाही. आणि पण स्टील स्ट्रक्चरचं तसं आहे का, आपल्याला जो पार्ट कट करायचा आहे तो पार्ट कट करून आपण काय करू शकतो, इझिली तिथे दुसरा पार्ट म्हणजे त्याचं रिपेअरिंग करणं आपल्याला इझिली पॉसिबल आहे. बघा, त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज असू द्या, त्याच्यानंतर क्वालिटी असू द्या, त्याची स्टील स्ट्रक्चर इझिली डिसेंबल करता येतं, त्याचा रियूज करता येतो, त्याचं रिपेअर्स आणि स्ट्रेंथनिंग इझिली पॉसिबल आहे. त्याच्यामुळे काय करतोय आपण, स्टील ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज करतोय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे, हे क्लिअर आहे, ऍडव्हान्टेजेस, इज इट क्लिअर? नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेजेस कशाशी रिलेटेड आहेत, तर स्टीलची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट जास्त आहे, म्हणून काय होऊ शकतं, आपलं जे स्ट्रक्चर आहे ते काय होऊ शकतं, म्हणजे इकॉनॉमी काय होऊ शकते त्याची, कमी होऊ शकते. म्हणजे काय की कॉस्टली आहे, त्याच्यामुळे एक डिसएडव्हान्टेजेस आहे. नंतर जे आपल्याला स्टीलचं करोजन होतं हे पण माहिती आहे, त्याच्यामुळे त्या करोजन आपण त्याचा काय करेल, डिसएडव्हान्टेजेस आहे. पण तो ऍडव्हान्टेजेस रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यासाठी अँटी करोजिव्ह पेंटिंग सुद्धा करू शकतो. नंतर नेक्स्ट आहे फायर. जे आपण फायर बनतो, म्हणजे इवन द स्ट्रक्चर स्टील मेंबर इन द कंबस्टिबल दे लूज देअर स्ट्रेंथ ड्युरिंग द फायर. फायर मी तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर कंडिशन इन्क्रीज, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्या कंडिशन मध्ये जे स्टील आहे त्याची स्ट्रेंथ लूज करू शकतं. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स स्ट्रेंथ लूज केली म्हटल्यावरती तुम्हाला कळेलच की त्याच्यावरती जे लोड्स येतील ते लोड्स काय करणार नाहीत, ते ट्रान्सफर करणार नाहीत. आणि तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते डॅमेज होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस, आपल्याला स्किल लेबर रिक्वायर्ड आहेत ऍट द कन्स्ट्रक्शन ऑफ स्टील स्ट्रक्चर. ठीक आहे. नेक्स्ट आहेत बघा टाइप्स ऑफ द स्टील सेक्शन. स्टील स्ट्रक्चर तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, पण त्याच्यामध्ये काय केले जातात, डिफरंट टाइप्सचे स्टील सेक्शन यूज केले जातात. त्याच्यामध्ये आय सेक्शन आहे, सी सेक्शन आहे. नंतर सी सेक्शनला तुम्ही चॅनल सेक्शन पण म्हणू शकता, बरोबर आहे. अँगल सेक्शन मध्ये दोन टाइप्स आहेत, इक्वल अँगल सेक्शन किंवा अनइक्वल अँगल सेक्शन. त्याला एल सेक्शन पण म्हणू शकता, टी सेक्शन आहे, प्लेट सेक्शन आहे. ठीक आहे. आय सेक्शनचे पण सब टाइप्स आहेत, त्याला तुम्ही बीम सेक्शन पण म्हणता. आणि स्टील टेबल मध्ये त्याचा कसा यूज करायचा हे पण तुम्हाला सांगितले आहे. ठीक आहे. ISJB म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम सेक्शन. ISLV म्हणजे काय असणार आहे, इंडियन स्टँडर्ड लाईट वेट बीम सेक्शन. इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट बीम सेक्शन. इंडियन स्टँडर्ड हाय वेट बीम सेक्शन. इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लॅंज बीम सेक्शन. ISSC म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड कॉलम सेक्शन.
हे काय आहेत कॉलम्स, सॉरी आय सेक्शनचे सब टाइप्स आहेत. हे सब टाइप्स काय केले जातात, तुम्ही ऍट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला डिफरंट टाइपचे सेक्शन्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये तुम्ही हे सेक्शन्स काय करू शकता, यूज करू शकता. आणि याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हाला आयएस कोड मध्ये गिवन आहेत. सेम चॅनल सेक्शन असणार आहेत. चॅनल सेक्शनचे पण सेम आहे तसे 4 टाइप्स आहेत. इंडियन स्टँडर्ड ज्युनियर चॅनल सेक्शन, लाइट वेट बीम सेक्शन, मीडियम वेट बीम सेक्शन अँड मीडियम वेट विथ पॅरल फ्लॅंज बीम सेक्शन. ओके सॉरी, पॅरल फ्लॅंज चॅनल सेक्शन. हे काय त्याचे चॅनल सेक्शनचे सब टाइप्स आहेत. म्हणजे काय की तुम्हाला कळायला पाहिजे की ISJC म्हणजे काय. सी फॉर चॅनल सेक्शन सांगितले, मग तिथे जर बी आलं तर काय येणार आहे, तो इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम सेक्शन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त डिफरन्स, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये एमसीक्यू मध्ये सुद्धा विचारू शकतात. व्हॉट इज ISJC, दॅट इज इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम सेक्शन और चॅनल सेक्शन. अशा टाइपचे एमसीक्यू सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट आहे अँगल सेक्शन. अँगल सेक्शनला एल सेक्शन पण म्हणता म्हणून सांगितले. पण आता ह्याच्यामध्ये इक्वल अँगल सेक्शन आणि इक्वल अँगल सेक्शन कसं ओळखायचं ते सांगितले. जर दोन्हीची जर लेग्स आहेत, हे लेग्स असतात बरोबर आहे, मग दोन्ही लेगची लेंथ जर सेम असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय म्हणणार आहे, इक्वल अँगल सेक्शन. लेंथ अनइक्वल असेल म्हणजे किंवा सेम नसेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय म्हणणार आहे, त्याला अनइक्वल अँगल सेक्शन म्हणणार आहे. बरोबर आहे. मग एक्झाम्पल मध्ये अँगल सेक्शन कसं नोट केलं जातं, ISA म्हणून. ISA कसं, इंडियन स्टँडर्ड आणि A फॉर अँगल सेक्शन. ओके, आणि त्याच्या पुढे त्याची दोन्ही लेगची लेंथ इंटू थिकनेस दिलेली असते. म्हणजे बघा इथं दिले 50/50/6. म्हणजे 50 म्हणजे काय, फर्स्ट लेगची लेंथ, 50 म्हणजे सेकंड, 50 म्हणजे काय असणार आहे, सेकंड लेगची लेंथ, आणि 6 इज द थिकनेस ऑफ द सेक्शन. मग पहिल्या लेगची लेंथ आणि सेकंड लेगची लेंथ काय आहे, सेम आहे. म्हणजे तो अँगल सेक्शन कोणता झाला, इक्वल अँगल सेक्शन विथ हॅव्हिंग थिकनेस इज इक्वल टू 6 mm. आणि तेच जर इकडे खाली तुम्हाला काय सांगितलं, 100/75/8. मग हा सेक्शन काय झाला, 100 काय, A इज इक्वल टू 100 केलं, B इज इक्वल टू 75 केलं. मग दोन्ही लेंथची लेंथ जी आहे ती काय अनइक्वल आहे, म्हणजे तो सेक्शन काय झाला, अनइक्वल अँगल सेक्शन. त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं, त्याच्या प्रॉपर्टी आयएस कोड मध्ये काय करू शकता, चेक करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला फक्त चेक करता यायला पाहिजे. कारण तुम्हाला एखाद्या वेळेस काय केलं जातं, एखादा सेक्शन दिला जातो, ISJB असू द्या, ISCLC असू द्या, मग त्याच्यानंतर त्याची हाईट दिलेली असते आणि तो अँगल सेक्शनच्या प्रॉपर्टीज तुम्ही काय करा, स्टील टेबलचा यूज करून तिथे राईट डाऊन करा. अशा टाइपचे सुद्धा एमसीक्यू तुम्हाला येऊ शकतात. किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू मध्ये त्या प्रॉपर्टीज सुद्धा गिवन असतात. मग तुम्हाला स्टील टेबल मध्ये चेक करून कोणती करेक्ट आहे ते तुम्हाला तिथे राईट डाऊन करायला लागणार आहे. नेक्स्ट आहे टी सेक्शन, त्याला टी बार्स पण म्हटलं जातं. मग ISNT इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी बार्स, IJT इंडियन स्टँडर्ड ज्युनियर टी बार्स, असे काय डिफरंट सेम टी सेक्शनचे टाइप्स आहेत. नेक्स्ट आहे प्लेट सेक्शन. हा प्लेट सेक्शन नॉर्मली तुम्ही कशासाठी यूज करणार आहे, फॉर डिझाईन ऑफ स्लॅब. त्याच्यामध्ये विड्थ गिवन असते आणि थिकनेस गिवन असते. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, प्लेट सेक्शन काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. नेक्स्ट आहे ओव्हरी ऑफ कॉमन स्टील स्ट्रक्चर. आता जे स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केले आहेत, मग ऑलरेडी ते काय आहेत, तुम्हाला स्टील टॉवर असू द्या, रूफ ट्रसेस असू द्या, म्हणजे ते कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. मग ते कॉमनली युज स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन काय आहे. स्टील टॉवर मी तुम्हाला सांगितलंय त्याच्या अगोदर, जे स्टील टॉवर आहे त्याचं फंक्शन काय आहे, जे ट्रान्समिशन लाईन्स असू द्या, टेलिव्हिजन असू द्या, रेडिओ असू द्या, मायक्रोवेव्ह इक्विपमेंट्स असू द्या, किंवा टँक ब्रिजेस, त्याला काय करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आपण स्टील टॉवर काय करतो, कन्स्ट्रक्ट करतो. नेक्स्ट आहे रूफ ट्रसेस. रूफ ट्रसेस मध्ये जे AC सीट्स आहेत, GI सीट्स असे आहे, तर त्यांना काय करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आपण रूफ ट्रसेसचा यूज करतो. नंतर वॉटर टँक. वॉटर सुद्धा स्टोअर केलं जातं, किंवा सिलोज म्हणतो आपण त्याला. तर सिलोज मध्ये काय केलं जातं, जे ऍसिड असू द्या, बेन्झिन असू द्या, म्हणजे जो लिक्विड पार्ट आहे तो त्याच्यामध्ये काय केलं जातो, स्टोअर करण्यासाठी आपण काय करू शकतो, टँक कन्स्ट्रक्ट करू शकतो. नंतर स्टील ब्रिजेस. आता ब्रिजचं वर्क काय, टू ट्रान्सपोर्ट, म्हणजे काय की जे अक्रॉस द रिव्हर्स असू द्या किंवा अक्रॉस द चॅनल्स असू द्या, आपण त्याच्यासाठी काय करतो, ब्रिजेस कन्सिडर करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो. फूट स्टील ब्रिजेस आहेत ते रेल्वेचे जे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये काय केले जाते, जे पीपल्स मुवमेंट करण्यासाठी आपण काय करतो, तिथं फूट स्टील ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करतो. नेक्स्ट ग्रँट्री अँड क्रेन गर्डर्स. याचा यूज कशामध्ये होतो, जे इंडस्ट्रीयल शेड्स आहेत किंवा वर्कशॉप आहेत, जे हेवी मटेरियलचं किंवा मशीनचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी काय केले जातात, गॅन्ट्री अँड
क्रेन गर्डर्स कन्स्ट्रक्ट केले जातात. गर्डर्स म्हणजे काय, तर सिम्पली गर्डर्स म्हणजे दुसऱ्या लँग्वेज मध्ये बीम. ठीक आहे, म्हणजे काय, गॅन्ट्री और क्रेन गर्डर. नेक्स्ट आहेत स्टील कॉलम्स. आता कॉलम्सचं फंक्शन काय, जे कॉम्प्रेसिव्ह लोड आहे ते कॉम्प्रेसिव्ह लोड काय करणं, ट्रान्सफर करणं किंवा रेजिस्ट करणं, दॅट इज द स्टील कॉलम्स. नंतर आहे स्टील चिमणी. म्हणजे चिमणी कशासाठी यूज करतो आपण, फ्युल गॅसेसचं इमिशन करण्यासाठी. ठीक आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. बिल्डिंगचं तर फंक्शन तुम्हाला माहिती काय, काय एक टाईपचे एन्क्लोजर प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो. किंवा आपल्याला नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ द, म्हणजे टाइप्स ऑफ लोड इन स्टील स्ट्रक्चर. आता लोड्स मध्ये कोणकोणते लोड्स येणार आहेत, डेड लोड येणार आहे, लाईव्ह लोड येणार आहे, विंड लोड येणार आहे, स्नो लोड येणार आहे आणि अर्थक्वेक लोड येणार आहे. डेड लोड म्हणजे काय, डेड लोड मध्ये कोणता लोड कन्सिडर केला जातो, सेल्फ वेट ऑफ द स्ट्रक्चर प्लस जे म्हणजे आता कोणत्या टाईपची बिल्डिंग आहे, मग त्या बिल्डिंग मध्ये काय असणार आहे, फर्निचर्स असणार आहेत किंवा मशिनरीज असणार आहेत, ते पण कशामध्ये कन्सिडर केलं जातं, डेड लोड मध्ये कन्सिडर केलं जातं. आणि त्याच्यासाठी आयएस कोड कोणता यूज करणार आहे, IS 875/1987 पार्ट 1. ठीक आहे. नेक्स्ट लाईव्ह लोड आहे. लाईव्ह लोड म्हणजे काय असतो, जो मुव्हेबल कंडिशन मध्ये असतो. ठीक आहे. एक्झाम्पल त्याच्यामध्ये पीपल्स असू द्या किंवा काय काय मशिनरी, ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या मशिनरीज असतात ते काय असतात, मुव्हेबल कंडिशन मध्ये असतात. त्या मशिनरी सुद्धा कशामध्ये कन्सिडर करणार, मग लाईव्ह लोड मध्ये कन्सिडर करणार. त्याचा जो पार्ट आहे तो IS 875/1987 पार्ट 2 चा यूज करून तुम्ही काय करू शकता, लाईव्ह लोड कसे घ्यायचे ते त्याच्यामध्ये गिवन आहे. आणि तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ऍड केली आहे, त्याच्यामध्ये सगळे आयएस कोड स्टील टेबल त्याची लिंक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, तिथून लिंक दिलेली आहे, माहिती आहे ना सगळ्यांना. त्या लिंक मध्ये तुम्हाला सगळे आयएस कोड स्टील टेबल त्याच्यामध्ये गिवन आहेत, तिथून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. काय झालं, ती लिंक ओपन करायची. त्या लिंक मध्ये तुम्हाला आयएस कोड असू द्या किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या लिंक सुद्धा तुम्हाला लेक्चरच्या लिंक गिवन आहेत. ज्यांनी एखादं लेक्चर मिस झालं असेल तर त्यांनी तिथं जाऊन ते चेक करू शकता. वॉइस ब्रेक होतो मॅम. इज इट ऑडिबल नाव. तुम्हाला ग्रुप वरती पण लिंक टाकली होती, आणि तुमचे जे ग्रुप आहेत टीवाय सिव्हिल, तर त्याच्यावरती ना ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकलेली आहे. त्या लिंक वरती सुद्धा तुम्ही क्लिक करून तुम्ही काय करू शकता, रेकॉर्डेड व्हिडिओची लिंक प्लस चॅप्टर 1 च्या नोट्स दिलेल्या आहेत, आयएस कोड दिलेला आहे, परत आयएस कोड 875 पार्ट 1 दिलाय, पार्ट 2 दिलाय, 3, 4 दिलाय. त्याच्या पुढे त्याची लिंक टाकलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही ते काय करू शकता, डाउनलोड करू शकता. ठीक आहे. क्लिअर आहे. चेक केली लिंक सगळ्यांनी. चॅप्टर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, टाइप्स ऑफ लोड मध्ये किंवा आणखी कशामध्ये. त्याच्यासाठी आयएस कोड यूज करायचे, आणि मी स्नो लोड कधी कन्सिडर करायचा ते पण सांगितलंय. जिथं स्नोफॉल एरिया आहे त्याच कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायला लागतं, स्नो लोड कन्सिडर करायला लागतं. आणि अर्थक्वेक तो कशा वाईज चेक करणार आहे तुम्ही, झोन वाईज तुम्ही ते काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. ठीक आहे.
ठीक आहे, क्लिअर आहे? इज इट क्लिअर? लोडिंग कंडिशन सगळ्या समजल्या तुम्हाला? आणि लास्ट जो पार्ट आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम, तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये काय असतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तो काय आहे, हुक्स लॉ आहे. म्हणजे काय की अप टू द प्रोपोर्शनॅलिटी लिमिट किंवा अप टू द इलास्टिक लिमिट काय असते, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असते. बरोबर आहे? म्हणजे जसं जसं तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज करत जाल तसं स्ट्रेन इन्क्रीज होणार आहे. नंतर नेक्स्ट पार्ट काय येतो, इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट साठी काय सांगितलेलं मी, त्याचं एक्झाम्पल सांगितलंय की जे आपलं हे असणार आहे, जे काय की जर तुम्ही एखाद्या मटेरियलचा एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल आहे रबर. रबरवरती लोड अप्लाय केल्यावरती ज्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करणार आहे, तर काय करतं, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं, शेप आणि साईज अचीव करतं. पण जास्त तुम्ही खेचला म्हणजे इलेस्टिक लिमिटच्या बाहेर गेला, तर त्या कंडिशन मध्ये काय होतं, त्याला शेप आणि साईज काय होत नाही, रिगेन होत नाही. दॅट इज द प्लास्टिक स्टेट म्हटलं जातं त्याला. नेक्स्ट आहे अप्पर यील्ड पॉईंट, लोअर यील्ड पॉईंट, नंतर स्ट्रेन हार्डनिंग, अल्टिमेट स्ट्रेस, आणि लास्ट वन इज द ब्रेकिंग फेल्युअर. हे सगळं कशामध्ये येतं, तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये येतं. ठीक आहे, हे पॉईंट्स तुला स्ट्रेन हार्डनिंग मध्ये काय असते, स्ट्रेस कॉन्स्टंट असतोय आणि स्ट्रेन काय होतं, इन्क्रीज होत जातोय. हे सुद्धा तुम्हाला एमसीक्यू टाइप मध्ये विचारू शकतात. ब्रेकिंग पॉईंट म्हणजे काय की त्या पॉईंटला तुमचं जे मेंबर्स आहे ते काय होते, ब्रेक होते. आणि नेक्स्ट आहे तर अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेस किंवा अल्टिमेट यील्ड स्ट्रेंथ. म्हणजे काय असणार आहे, तो काय असणार आहे, मॅक्झिमम स्ट्रेस असणार आहे तुमचं जे जे स्ट्रक्चर किंवा जे मटेरियल काय करणार आहे, सस्टेन करणार आहे. बरोबर आहे? कारण अल्टिमेटच्या नंतर झालं तर तुमचं जे लास्टचा पॉईंट येतो तो काय येतो, ब्रेकिंग पॉईंट येते. बरोबर आहे? म्हणजे काय की अल्टिमेट जो स्ट्रेस असणार आहे किंवा अल्टिमेट स्ट्रेस जो पॉईंट असणार आहे, तो म्हणजे काय असणार आहे, मॅक्झिमम तुमचं जे मेंबर आहे तो मॅक्झिमम तेवढा लोड काय करू शकतो, सस्टेन करू शकतो किंवा रेजिस्ट करू शकतो. ठीक आहे, इज इट क्लिअर? उद्या याच्या चॅप्टर वरती टेस्ट होईल. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आणखी विचारा, जेणेकरून तुम्हाला एमसीक्यू जी टेस्ट आहे ती नीट देता येईल. क्लिअर आहे? ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये आज तुम्ही अटेंडन्स टाका आणि लिहा. आणखी विचारते, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तरी विचारा. कोणाला काय नाही प्रॉब्लेम? ठीक आहे, ऑल ऑफ यू कॅन लेट देम.